राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण जयंत पाटलांसमोरच पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केलेली आहे। कार्यकर्त्यांना वेळ देणारा अध्यक्ष असावा असं पदाधिकाऱ्यांचं मत आहे। मराठा सोडून इतर समाजाच्या नेत्याला संधी देण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत अध्यक्ष बदलण्याची मागणी झालेली आहे। आमच्या पक्षाच्या संघटनेतलं संघटना शास्त्रानुसार संघटनेच्या घटनेनुसार 3 वर्षाचा कालावधी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आहे। तर ज्यांना 3 टर्म झाले, 2 टर्म झालेत, काही ना 4 टर्म झालेले आहेत। मी नाव घेणार नाही, पण आमच्या पक्षाचा एक जिल्हा अध्यक्ष 17 वर्ष अध्यक्ष आहे। तर मला असं वाटतं तालुकापासून शहरापासून राज्य पातळीपर्यंत ज्यांना 2 टर्म आपला पदाचा काल झालेला आहे, 3 टर्म झालेला आहे, अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून आपले राजीनामे पवार साहेबांकडे दिले पाहिजेत। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नवीन चेहरे पक्षाचे पुढे आणले पाहिजेत। प्रदेश पातळीवर, जिल्हा पातळीवर, विद्यार्थी, तालुका, शहर, सगळ्या फ्रंटल सेलच्या सगळ्या पातळीवर ज्यांनी चांगलं काम केलं त्याला निश्चित पुढची चांगली काहीतरी प्रमोशन देऊन चांगलं काम द्यायला त्यांना संधी दिली पाहिजे। जे कोणी अध्यक्ष असतील, म्हणजे जयंत पाटील साहेब कंटिन्यू होत असतील तर ते असतील, नाहीतर नवीन जे कोणी प्रदेश अध्यक्ष आणि जयंत पाटील साहेब हे बऱ्याच राज्याची जबाबदारी तिथे घेणार असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्याला छोटी मोठी जबाबदारी दिली गेली तर नक्कीच आवडेल। पण प्रदेश अध्यक्ष पद हे जयंत पाटील साहेब आणि ते सर्व ठरवतील की नवीन कोणाला द्यायचं। पण दिलं जात असेल तर सामान्य कुटुंबातून एका व्यक्तीला ते जर दिलं गेलं आणि संघटनामध्ये गेले 10-15 वर्ष ज्यांनी काम केलेलं अशा व्यक्तीला दिलं गेलं तर मला असं वाटतं की सर्व पदाधिकारी राज्यातले त्याला स्वागत करतात। आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून की प्रदेशाध्यक्ष बदलणार, आमकं होणार। अरे पक्षात आम्ही काम करतोय, आम्हाला जास्त माहिती असेल।